मस्ती करता करता मी एवढ्याच जोरात आपटेल मला वाटलंच नव्हतं. जय श्रीराम पब्लिक, तुमचं सर्वायवर आपण सकाळ सकाळ गुड मॉर्निंग आपली झालेली होती आणि आपल्याला मावशीने काम दिलं होतं म्हणून आपण आलो होतो मेडिकल शॉपमध्ये थोडंसं टॅबलेट्स घ्यायला. नंतर तर मग माझी आणि माझ्या लहान भावाची अशी काहीतरी मस्ती सुरू झाली. याचा तुझा घरी येत असताना आपल्याला असं काहीतरी स्वीट स्कोअर सापडला होता म्हणून त्याला आपण थोडे फेकण्याचा प्रयत्न केला होता. अंशुला क्रिकेट खेळायचं होतं म्हणून तो खुर्चीवर स्टूलवर तो उभा राहून मस्त क्रिकेट खेळायची तयारी करत होता. भाजीची तयारी करायची होती, मावशी थोडी माझी मदत लागत होती म्हणून तिने मला कोबी किसायला बसवलेलं होतं. आणि इकडे अंशुने मस्त की बाल्कनीच्या ग्रिलवर अशी बॅट बॅलन्स केली होती. घरात आपल्याला बबल रॅप सापडलं होतं म्हणून आपण मस्तपैकी अंशू बबल रॅप पडत बसलो. घड्याळात वाजले 5 आणि गाडी काढली खाच खाच, कारण की नारळला आपल्या स्कूलमध्ये घ्यायला जायचं होतं. मग काय आपण पटकन खाली आलो, आपली गाडी काढली आणि आपण निघालो आपल्या आरोग्य स्कूलकडे. जेवढ्या स्पीडने आपण स्कूलला पोहोचलो होतो तेवढ्या स्पीडने आपला पोपट झाला होता, कारण की आरोग्य स्कूल सुटायला थोडा वेळ होता. मग काय आपण तिकडे थोडा वेळ आरोग्यचा वेट केला होता. नंतर आरोग्य आली होती. मग काय आपण तिला घेऊन निघालो होतो आपल्या घराकडे. घरी आल्यानंतर आपल्याला आपलं पुढचं काम भेटलं होतं म्हणून आपण निघालो होतो आपलं पुढचं काम करायला. ते म्हणजे आपल्याला फरसाण आणायचं होतं म्हणून आपण आलो होतो फरसाण घ्यायला. फरसाण घेऊन आल्यानंतर माझी आणि माझ्या भावाची अशी काहीतरी मस्ती चालू झालेली होती. आणि हा पब्लिक, तुम्हाला पण आपले व्लॉग्स आवडत असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. भेटू आपण आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.